तुम्ही तुमचे राजकीय स्कोर सेटल करण्यासाठी वर्षानुवर्ष माहित असलेलं प्रकरण खरातनं ह्या 4 दिवसामध्ये शोषण केलं का? खरात ह्या महिन्यामध्ये अगोदी विद्या प्रचार करत होता का? खरातकडे जाणारी माणसं आजची आहेत का? खरातनं घेतलेली 2000 कोटी रुपयाची संपत्ती एका दिवसात घेतली का? म्हणजे वर्षानुवर्ष चालू होतं, तुम्ही दुर्लक्ष केलं. गृहमंत्री आहात, मुख्यमंत्री आहात, तुम्हाला आता कोणाला तर राजकीय संदेश द्यायचा म्हणून तुम्ही हे करताय का? म्हणजे काय नेमकं काय संदेश द्यायचा? महाविकास आघाडीमध्ये जसं काही चालू असेल, आमच्यामध्ये काहीतरी काम चालू असतं एखाद्या जागेहून, तसं महायुतीमध्ये काय श्रेयाचा वाद आहे का? महायुतीमध्ये कोण कोणाला मेसेज देऊ इच्छित आहे का? महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही. तुम्ही बघताय महायुतीमधला एक मंत्री, पालकमंत्री गृहमंत्र्याच्या पोलिसाकरवी ठोकून काढला जातो साताऱ्यामध्ये. आलबेल नाही. त्यामुळे त्यांच्या महायुतीमधल्या वादाला शह देण्यासाठी, कुणाला तर संदेश देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना यांना दाबून ठेवण्यासाठी या प्रकरणाचा वापर होतोय का? अशी चर्चा चालू आहे सगळीकडे. तुम्ही आरोप करताय? अशीच चालू आहे, माध्यमात चर्चा चालू आहे अशी. सगळी लोक बोलतायत, मी ते बोलतो. फडणवीस साहेबांनी हे सिद्ध करून दाखवा, आम्हाला खोटं ठरवावं, आम्हाला आनंद होईल. या 9 मंत्र्याचे राजीनामे तुमच्या मंत्र्याला पण जा विचारा. जे प्रशासकीय अधिकारी सभेत त्यांच्या संपत्ती जप्त करा. करा सह आरोपी रुपालीताई चाकणकरांना, करा सह आरोपी राधाकृष्ण विखे पाटलांना, करा सह आरोपी चंद्रकांत पाटलांना, करा सह आरोपी एकनाथ शिंदे साहेबांना, करा सह आरोपी ते केसकर नावाचे मंत्री आहेत त्यांना. ट्रस्टवर पदाधिकारी असलेली माणसं होती, अभय दिलेली माणसं होती, प्रतिष्ठा वाढवलेली माणसं होती. हे करा, आम्ही अभिनंदन करू.